तुम्हाला स्वतःच्या आमदारांना मंत्रिपद देता येणार. या राजकारणामध्ये वाचाळवीरांची कमी नाहीये, ज्यांची लायकी आपल्या मतदारसंघाच्या पलीकडे पण नाही, पण दुसऱ्यांची वकिली करण्याचा धंदा निश्चित करू नये. जे राहिलेत ते राहिलेत. गेल्या 1.5 वर्षातलं महाराष्ट्रातलं राजकारण पाहिलं तर महाराष्ट्रात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशातच आता मंत्री दीपक केसरकर यांनी आणखी एक सूचक विधान केलेलं आहे. राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांसाठी सध्या राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्रिपदही राखीव ठेवल्याचा गौप्यस्फोट दीपक केसरकरांनी केला आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत. प्रशांत दादा, मंत्री दीपक केसरकरांनी पुन्हा एकदा सूचक विधान केले आणि तुमच्या गटातले आणखी काही नेते सत्तेत सामील होणार असल्याचा गौप्यस्फोट. सध्या महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये वाचाळवीरांची कमी नाही आहे, ज्यांची लायकी आपल्या मतदारसंघाच्या पलीकडे पण नाही, अशी मंडळी सातत्याने पक्ष बदलून वेगवेगळ्या पदांच्या मागे पळता पळता त्या पदांवर जाऊन बसलेली आहेत. त्यांनी ते पद निश्चित भूषवावं किंवा आपल्या मतदारसंघापुरतं नक्की पाहावं, पण दुसऱ्यांची वकिली करण्याचा धंदा निश्चित करू नये. ते त्यांचं वय पण नाही आणि त्यांची पात्रता पण नाही. मंत्री दीपकजी केसरकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राहिलेले आमदार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना मंत्री बनवणार आहोत, याच्यासाठी आमच्याकडे काही मंत्रिपद शिल्लक आहेत, अशा प्रकारच्या गप्पा हाणतायत. मुळातच आम्ही जे राहिलेलो आहोत की आमच्याकडचे जे आमदार आहेत ते आदरणीय पवारसाहेबांच्या प्रेमापोटी, संविधानाच्या प्रेमापोटी आणि एकूणच लोकशाही जिवंत राहण्याच्या दृष्टीने या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि असं असताना मुळात तुम्हाला स्वतःच्या आमदारांना मंत्रिपद देता येणार. संजय शिरसाट असतील किंवा भरत गोगावले असतील, यांची जॅकेट जुने झाले, आता ते आता नवीन बदलायची वेळ आली, नवीन टेलरकडून शिवून घ्यायची वेळ आली, तोपर्यंत कदाचित विधानसभासुद्धा बरखास्त होईल. असं असताना तुम्हाला स्वतःच्या एका आमदारांना मंत्री बनवता येणार, तुम्ही आमचे आमदार मंत्री बनवायला निघालेले आहेत. हे एकूणच निश्चित बाष्पळ आहे, बालिशपणाचं आहे. माझा त्यांना सल्ला आहे की आपण ज्या ठिकाणी आहात त्या गटाचं, आपल्या मतदारसंघाचं भलं करण्याचा प्रयत्न करा. इतरांचं भलं करण्याच्या नादामध्ये आपलं हसं तर होणार नाही. महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी बालिश राजकारणी म्हणून तर ओळखणार नाही ना, याची निश्चित काळजी घ्या. मात्र प्रशांत दादा, या चर्चा वारंवार होत असतात, तुमच्या गटातले आमदार जाणार. मध्यंतरी अतुल बेनके यांनी जी तटस्थ भूमिका होती ते सुद्धा अजित पवार गटात सामील झाले. हे तुम्ही कितपत ठामपणे सांगू शकता की तुमच्याकडे असणारे आमदार किंवा नेते कोणीही आता पक्षप्रवेश करणार? हे बघा, ज्यांना साहेबांबरोबर राहायचं होतं ते पहिल्या दिवसापासून, म्हणजे 2 जुलैला शपथविधी झाल्यानंतर आज तक आहेत ते आमच्याबरोबर राहिलेले आहेत. ज्यांची तळ्यात मळ्यात भूमिका होती ती महाराष्ट्रातल्या जनतेने आणि त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांनी पाहिलेली आहे. आज तब्बल 7 महिने आलेत कालच्या 2 तारखेला. त्याच्यामुळे आता ज्यांना इकडं राहायचं होतं त्यांनी त्यांचा निर्णय कायम केलेला आहे आणि ज्यांना पलीकडे जायचं होतं त्यांचासुद्धा निर्णय हा महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे. त्याच्यामुळं आता कुठला 19-20 विचार नाही आहेत. जे राहिलेत ते राहिलेत आणि ते सुद्धा उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पवारसाहेबांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येतील, या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. नक्कीच. ज्यामुळं आता जे आमच्या गटात आहेत आमदार ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पाठिंब्यानेच निवडून येतील आणि त्यामुळं मंत्री दीपक केसरकरांनी केलेलं हे विधान बालिशपणाचं आहे, असा पलटवार प्रशांत जगताप यांनी केला आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.